डॉक्टर होण्यासाठी खर्च भागवण्यासाठी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। अमरावती जिल्हा सदर माहिती पत्रकार भानुदास पवार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। अमरावती दर्यापूर आम आदमी पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले की शहरातील गांधीनगर रहिवासी 12वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शुक्रवार सायंकाळी दरम्यान घडली। सायली विकास नवलकर, वय 17 असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे। सायलीने 11वी उत्तीर्ण होऊन 12वीच्या प्रवेशाची तयारी सुरू केली होती। तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे असल्याने नीटचा अभ्यास सुरू होता, परंतु खर्च कुटुंबाला झेपावणार नाही याची चिंता तिला सतावत होती, तसा उल्लेख आहे। तिने मृत्यूपूर्व डायरीत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे की इयत्ता 11वी उत्तीर्ण होऊन सायली 12वीत गेली होती। याच महिन्याच्या अखेर तिचे 12वीचे शैक्षणिक सत्र सुरू होणार होते। घटनेच्या वेळी ती एकटीच घरी होती। कुटुंबातील सदस्य अकोला येथे नातेवाईकांच्या घराच्या वास्तूसाठी गेले होते। या कार्यक्रमात सायली सहभागी होती, परंतु परतताना शुक्रवारी दुपारी कुटुंबाच्या सदस्याच्या आधी निघालेल्या काकांच्या कुटुंबियांसोबत परत आली। दरम्यान तिला घरी सोडून काका गावी निघून गेले। घटनेच्या वेळी सायलीचा भाऊ जिममध्ये निघून गेला होता। याच वेळी तिच्या मनात विचारांचे काहूर माजले आणि एकटी घरात असताना तिने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली। सायली ही हुशार विद्यार्थिनी होती। तिला 10वीत 96% गुण मिळाले होते। तिला डॉक्टर व्हायचे असल्याने ती नीटचा अभ्यास करीत होती, परंतु वडिलांची परिस्थिती, पुढील शिक्षणाकरिता लागणाऱ्या खर्चाची चिंता ही तिला सतावत होती। आत्महत्येपूर्वी तिने डायरीत लिहिले आहे, सायलीच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे। दर्यापूर पोलिसांनी घटनेची नोंद करून मार्ग दाखल केला आहे। आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सायलीच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले। हा घडलेला प्रकार सर्व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपचे कार्यकर्ते यांना सांगितले। हा झालेला प्रकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या धोरणाचा परिणाम असून सायलीच्या आत्महत्येला पूर्णपणे केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे, कारण राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे बाजारीकरण झाले असून त्या बाजारीकरण सायलीचा बळी घेतला आहे, परंतु शासन किंवा प्रशासन यांची जबाबदारी घेणार नाही, कारण शिक्षण क्षेत्र हे फायदा आणि कमाई करण्याचे एक साधन आहे आणि शिक्षणाचे बाजारीकरण करण्याला प्रत्यक्ष सरकारचे समर्थन आहे। त्यामुळे सायली आणि तिच्या कुटुंबियांची जी अवस्था झाली आहे किंवा त्याचप्रमाणे राज्यातील इतरही सामान्य कुटुंबांची ही अवस्था आहे, त्याला सरकार जबाबदार आहे। त्यामुळे या धोरणाचा पूर्ण विचार करण्यात यावा। देशामध्ये, राज्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबांना त्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला या प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पाडणार नाही, याची दखल केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने घ्यावी, असे आम आदमी पार्टीच्या वतीने दर्यापूर माननीय तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित श्री महेश देशमुख, प्राध्यापक सतीश दुबे, सचिन नागे, भैयासाहेब खंदारे व आशिष देशमुख उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हला सदर माहिती पत्रकार भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील अशाच एका बातमीसत्रात। नमस्कार। त्यांच्या फायद्यासाठी सगळे कायदे केले आणि कोचिंगचा प्रस्ताव वाढला। असा तो प्रकार आहे। असं तर मी तिकडे गेल्यावर भेट घेतोच त्यांची। आमचं गाव तसं सांगणार आहे, आमचं राहणं इथंच आहे, आमची बाकी सासू सासरी वगैरे तिथं गावात आहे।